नमस्कार श्रोते हो. श्रीराम समर्थ. हरिविजय या ग्रंथाचा 4था अध्याय आज आपण बघणार आहोत. आता श्रीकृष्ण जन्म झालेला आहे हे आपल्याला कळलं, बरोबर आहे. यशोदेकडे वसुदेवाने कृष्ण आणून ठेवलेला आहे आणि मायेला घेऊन तो परत मथुरेत गेला. गेल्याबरोबर त्याच्या चरणाला सगळ्या बेड्या पडल्या, परत जैसेच ते स्थिती झाली हे आपण सगळं पाहिलं. आता इकडे गोकुळ आणि कृष्ण, तेव्हा आता हा अत्यंत आनंद सोहळा आहे 4था अध्याय म्हणजे, आणि पुढे सगळाच. कारण कृष्णाच्या लीला इतक्या मनोहरही आहेत आणि इतक्या अचंबित करणाऱ्या आहेत की हा मायावी आहे असंच वाटेल. सामान्य व्यावहारिक जीवनात असं घडेल अशा घटनाच नाही. त्या वाचताना खूप आनंदही मिळतो, मजा येते. आपण वळूया 4थ्या अध्यायाकडे. आपल्या प्रथेने 5 ओव्या वाचूया. प्रथम श्री गणेशाय नमः. जय जय श्रीकृष्ण चंडांशा गोपीनयन सरोविजकाशा सत्यज्ञान चित्प्रकाशा गोकुळवासा गोविंदा. जय जय श्रीकृष्ण उदारा निज जनमानस चकोरचंद्रा ब्रह्मानंदा ज्ञानसमुद्रा मायातीता अनंता. जय भवहृदयानंद कंदा प्रेमळ भक्त चातक जलदा पूर्णानंदा पूर्णसुखदा भेदा भेदातीत तू. जय जय माया विपिन दहना मधुकैट भारे मुरमर्दना धर्मपाळका सद्गुणवर्धना सच्चिदानंदा परेशा. जय जय कमळ नाभा कमळ पत्राक्षा मनमोहना निर्विकल्प वृक्षा माया चक्रचाळका सर्व साक्षा दानव शिक्षा कारणा. 5 ओव्या आपण वाचल्या. ह्यात कुठलाही दृष्टांत नाही, पूर्ण कृष्णाचं वर्णन आणि त्याला दिलेल्या अनेकानेक उपमा आहेत अत्यंत सुंदर अशा. आणि पुढच्या अध्यायातल्या कथेलाच सुरुवात केलेली आहे. ते म्हणाले की वसुदेव घेऊन आला मायेला. हे कसं घडलं म्हणे, तर बघा ना की जसं धरिता स्वरूपानुसंधान आडवे येते मायाविघ्न. सुंदर आध्यात्मिक दृष्टांत दिले ह्या घटनेला की धरिता स्वरूपानुसंधान आडवे येते मायाविघ्न तैसा हरी उदरा येऊन वसुदेव बांधिला मायेने. त्याच्या पोटी हरी आला, पण त्याला नेऊन दुसरीकडे सोडावा लागला आणि माया घेऊन यावी लागली. म्हणजे जसा म्हणे साधक जर त्याला स्वरूपस्थिती प्राप्त झाली साधकाला, पण तेवढ्यात त्याला सिद्धी प्राप्त झाल्या आणि मग त्या सिद्धी आडव्या आल्या. आता तो जर सिद्धी संगे गेला तर परमार्थ जातो हातचा निघून. तसं त्या कृष्णाला वाचवायचं आहे, पण म्हणून ती मायेत अडकला हा वसुदेव म्हणे आणि माया ताब्यात घेऊन आला आणि हातचं निधान जे ते तिथे सोडावं लागलं त्याला किंवा देवा. आणि म्हणजे घडलं काय तर सिद्धीपाठी लागला की जणू दिवसा तो माणूस नागवल्यासारखा असतो आणि त्याला आत्मप्राप्ती कल्पांतही नसते. वसुदेवाची अवस्था तशी झाली आणि देवाचा बाफा त्याच्या पायी बेडी पडली. कशामुळे? आपोआप परत बेड्या पडल्या तर कुणामुळे? तर ह्या हरिमायेमुळे. त्यामुळे मायेने बेडी ठोकेली. आता त्या कृष्णाच्या जर वडिलांची ही अवस्था असेल तर माईक जीव सगळी मुक्त कैसे होती पहा. तुमच्या आमच्यासारखे सामान्य जीव कुठले मुक्त व्हायला? आपण 84 लक्ष फिरतच राहणार. कारण आपली कर्म किती शुद्ध कराल जाल, किती शुद्ध कराल आणि कराल तरी आधीच्या जन्माची भोगायला परत यायचं आहे. हे न संपणार आहे. अशी ऐसी दुर्धर हरीची माया ते म्हणतात. तीचा कौस गेला आपटावया. आता ती माया आली, बातमी पोचली कौसापर्यंत. त्यामुळे तो आपटायला आला. आधीच्या सध्यात आपण पाहिलं आपटलं तर ती सुटली आणि तिने तिथे आकाशवाणी झाली की तुझा वैरी वाढतोय विश्वात कुठेतरी. बरं, विश्वात कुठेतरी नुसतं सांगितलं. त्यामुळे तो आता हैराण आहे की आता कुठे ते शोधायला हवं ना या अख्ख्या विश्वात. पण आपण इथे नंदाच्या घरी काय झालं बघायचं आहे. यही यशोदा केवळ ज्ञानकळा हरिप्राप्ती जाहली तिजला. तर भाग्य बघा म्हणे यशोदेचं की कवडी देऊन घेतला परिसर. माया दिली, तिच्या पोटी आली ती कवडी मोल आहे. कुठे? जेव्हा परमात्मा प्राप्ती करायची असेल तेव्हा तिला तिचा त्याग करत सांगतात ना आपल्याला, जर ईश्वर प्राप्ती हवी असेल तर. त्यामुळे ती दिली आणि परिसर घेतला. एवढं भाग्य म्हणजे केवळ निजभाग्यानेच तिला हे प्राप्त झालं म्हणे. त्यामुळे ती आता त्याला घेऊन मांडीत बसलेली आहे, त्याच्याकडे बघते अक्षरशः. त्याच्यामुळे तिचं मन मोहून गेलं आणि आपलं पाय अंगठा आपला तोंडात घालतोय उजव्या पायाचा. हाच दृष्टांत आहे मागच्या वेळेसारखा की तो बघतोय की काय गोडी आहे ह्यात. सगळे भक्त एवढे ह्या पायाला लागतात ते. आणि एकीकडे गोकुळात सगळी बातमी पसरली की यशोदेला पुत्र झाला. सगळ्या रोहिणी आणि बाकीच्या गवळणी सगळ्या धावल्या बघायला. मग त्यांच्या कुळीचे उपाध्याय होते गर्गमुनी.
गर्गमुनींना बोलावून घेतलं आणि नंदाच्या दारात इतकी गर्दी जमलेली आहे, त्या मंगल स्नान घातलं गेलं. स्वतः नंदाने मंगल स्नान करून पुत्र मुख पाहिलं, गर्ग ऋषींना बोलवून पुण्यावचन करून त्याचं मधुबिंदू त्याच्या मुखात घालून त्यांना आता त्याचं जातक करायला सांगितलं. मग कृष्णाला किती सुंदर सजवलं आहे, किती रत्नभूषण अलंकार सगळे घातलेले आहेत छोट्या कृष्णाला. आणि यशोदेच्या मांडीवर तर तो इतका शोभून दिसतोय, सोन्याची चादर पांघरले जणू तिने, आणि आपल्या मांडीवर घेतलाय. तिचा आनंद तर मावतच नाही, तिला काही सुचतच नाही आहे. पण गर्गमुनींना बसवून त्यांना भविष्य करायला सांगितलं. मग त्यांनी भविष्य ते म्हणाले, मी काय सांगणार, जे क्षीरसागरीचे निधान, जे क्षीराब्धी तनयेचे जीवन, क्षितिधरावरी करी शयन, तो हा निधान पुत्र तुझा. त्याचं मी तुला काय सांगणार आहे भविष्य. पण हा ना असा आहे की म्हणजे तुझ्या पोटात उपजला खरा, पण तो जगभर कीर्ती करणार आहे. आणि ह्याला जन्मल्यापासून कायमच वैरी असणार आहेत. आता जन्मल्या हे भविष्य सांगतायत गर्ग, जन्मल्यापासून कशाला, जन्माआधीच वैरी उत्पन्न झाला ना, म्हणून पहिले 6 मुलं मारली गेली तिची, एक माया निसटली असं. तर भविष्य सांगतायत गर्गमुनी की ह्याला इतके वैरी आहेत, पण तो कोणालाही आटोपणार नाही आहे. मग सगळे कोण वैरी, त्याच्या अशा सुंदर उभ्या आहेत की बाबा महाविशेषताना भरवणी, कोणी येईल कामिनी, मग तो तिला तिचं सगळं ते विषच शोषून टाकेल आणि तिचेच प्राण घेईल. किंवा कोणीतरी अंगावर येऊन गाडा घालेल, त्याचा हा चुराडा करेल, 2 वृक्ष कडकडा तोडून पडेल त्याच्यामधून जाताना. सगळ्यांच्या गोकुळात अख्ख्या गोरस किंवा गोधन तो राहूच देणार नाही आहे. पण ते गोधन चोरता चोरता तो सगळ्यांचं चित्त चोरणार आहे. असा हा तुम्हाला सगळ्यांना मोहून टाकणार आहे. गवळणींना तर इतका मोहणार आहे. आणि त्यांच्या म्हणजे त्या आईपेक्षाही, यशोदेपेक्षाही जणू त्यांचा तो जीव की प्राण होणार आहे. आणि पुढे जाऊन तो दैत्यांचा संहार करेल. नंतर गुरुपुत्र गेला तर त्याला परत मिळवून आणून देईल. अशा प्रकारे नंतर अनेक राजांशी युद्ध करून आपली पट्टराणी घेऊन येईल. त्याशिवाय 16 सहस्त्र बायका करेल. शिवाय 8 जणी विशेष असतील त्याच्या खास राहण्या. असं सगळं त्याचं भविष्य सांगितलं. आणि अंती ते म्हणाले, दिवसेंदिवस लीला चरित्र दाविल गती चित्र विचित्र, निजधामा जाता स्वगोत्र समागमे नेईल. हा स्वगोत्र सगळे निजधामाला जाताना आपल्याबरोबर नाही. आणि अख्ख्या आपल्या लीला चरित्रात तो चित्र विचित्र अशा गती दाखवेल. तर खरोखर आहे की हे कृष्णचरित्र बालपणापासून किती आहे होतो गोकुळात. त्याला बोलवून नेलं ना कृष्ण आणि बलरामाला, बरोबर आहे ना, मथुरेला बोलावल्या सांगून मुष्टियुद्धा करतात, तेव्हा केवढा आहे तो. पण 8-10-12 वर्षाचा काय असेल त्याच्या आधीचा फक्त त्याचा गोकुळातला संचार आहे. पण त्याच वर्षातल्या इतक्या कथा आहेत आणि त्यातनं इतके आध्यात्मिक दृष्टांत आहेत. पुढचे 2-3 अध्याय म्हणजे सगळ्या गोकुळातल्या कथा आहेत. असं नुसत्या ऐकतच राहाव्या. जसं छोट्या मुलांनी मोठ्या स्क्रीनवर एखादा जादुई पिक्चर चित्रपट बघावा की त्यातलं ना काहीच अत्यात घडणार नाही आपल्या समोरच्या विश्वात, पण जे घडतंय ते खूप आनंदात येत आहे, खूप मजा येते की असे कसे सगळे चमत्कार घडत आहेत. असं एखादा चित्रपट बघावं तसे हे पुढचे अध्याय वाचण्याचे आहेत. इतक्या लीला आहेत एवढ्याशा कृष्णाच्या. असो तर अशा प्रकारे सगळं कृष्णाचं भविष्य केलं. मग त्याचं भविष्य हे गर्ग सांगतात. तर कृष्ण म्हणे त्यांच्याकडे अगदी हसून बघतोय की वा माझं लीला कौतुक सांगतायत. जो स्वतः ब्रह्मानंद सर्वेश्वर आहे त्याचं कौतुक हे गर्गमुनी सांगतात. म्हणून कृष्णही म्हणे हसून बघतोय. मग 13व्या दिवशी पाळण्यात घातलं, कृष्ण हे नाव ठेवलं. मग बारसं कसं झालं, नंद राजाच तिथला गोकुळचा अत्यंत ऐश्वर्य संपन्न बारसं झालं. हा अनंत गुणसंपन्न, अनंत वदन असे खूप उपमा कृष्णाला दिले आले आहेत. पण त्याच्या पुढे जाऊन बारशाचा जो सोहळा झाला त्याचं इतकं सुंदर आध्यात्मिक वर्णन आहे परत इथे की जो पाळणा आहे त्याच्या आसपास कोण आहे, तो यशोदा वगैरे आहेच, रोहिणी यशोदा, पण सगळ्या अशा सुवासिनी आहेत की ज्या त्या कृष्णाला अगदी जवळनं बघतायत. शांती, क्षमा, दया, सद्विद्या अशा सगळ्या जवळ आहेत. तर निर्वाण दीक्षा, तितिक्षा, मुमुक्षा, सुलीनता, समाधी ह्या सगळ्या त्याच्या लीला गात आहेत, गाणी म्हणतायत. परापश्यंती मध्यमा वैखरी ह्या अगदी गजरात त्याची कीर्ती गात आहेत ह्या चारी. आणि चारी मुक्ती ज्या आहेत त्या मात्र तटस्थ 4 कोनात उभ्या आहेत. मग त्या घराच्या बाहेर कोण आहे, तो सुंदरी सगळ्या आलेल्या ओटी भरायला आलेल्या भगिनी आहेत. पण त्या कोण आहेत,
तर 12 राशी, 14 विद्या, 64 कला या सगळ्या बाहेर आहेत. त्या बाहेरच कलाकुसरी करतात, पण म्हणे त्यांना तो आतला परमेश्वर नाही दिसत. कारण परमेश्वर असा दिसत नाही ना, तो कोणाला प्राप्त होतो त्या सगळ्या आत आहेत बरोबर. अशा सगळ्या जमल्या आणि त्यांनी यशोदेची ओटी भरली. नंदानी सगळ्या ब्राह्मणांना आणि सर्वांना वस्त्रभूषण देऊन पाठवलं सगळं. आणि घडलं काय गोकुळात, तर कृष्णाचा जन्म झाला क्षणीच सगळीकडे सुबत्ता आली. सगळीकडे वृक्ष सदाफळ झाले. 3 त्रिकाळ गायी दूध द्यायला लागल्या. आदिव्याधी विरहित लोक झाले. त्यांची चिंता, दरिद्र, दुःख सगळं नष्ट झालं. अपार पीक यायला लागलं. म्हणजे जिकडे तिकडे जणू त्या ईश्वराचं अस्तित्व अख्ख्या गोकुळात जाणवायला लागलं. जे दरिद्री होते तेही भाग्यवंत झाले, जे मूर्ख होते ते पंडित झाले, म्हणे कुरूप झाले रूपवंत. असं सगळं ते गोकुळ म्हणजे विश्वच बदलून गेलं. हो, साहजिक आहे ना. आपण आपले आत्ताच्या काळात जाऊन ओरे तपासतो की ओरा असा आहे, बाजूला चांगला आहे, वाईट आहे. ह्या परमेश्वराचा ओरा काय असेल की त्याच्या आजूबाजूचं ते सगळं गाव, म्हणजे सगळ्या गावाचाच उद्धार झाला ना. दुसरं काय होणार सांगा. सगळं स्वानंदात बुडलेलं आहे अख्खं गाव. सूर्य आला की जसा अंधकार नाहीसा होतो तसं हे गाव त्यात बुडलेलं आहे. इकडे कंसाकडे काय झालं, त्याला सगळे अशुभ स्वप्न पडायला लागली. त्याचा मुकुट पडला, छत्र मोडून गेलं. त्याच्या स्त्रियांना स्वप्न पडलं की कोणीतरी विधवा स्त्रिया ओटी भरतायत, मंगळसूत्राची गळसरी तोडतायत. अत्यंत भयानक भयानक स्वप्न पडायला लागली. आणि मग कंसाला मात्र असं वाटलं की छे, आता मला ह्याचा शोध घ्यावाच लागेल. कारण का, कंस तसा सुज्ञ आहे. तो म्हणतो की शत्रू जो लहान आहे, जोवर लहान आहे ना तोवरच त्याचा क्षय केला पाहिजे. तो छोटा साप आहे, तो आता मोठ्या व्हायची वाट बघत पोचत नाही, दूध घालून पोचत नाही बसायचं. त्याला लगेच ठेचला पाहिजे. तृणाला अग्नी लागला दिसलं ताबडतोब विझवला पाहिजे, नाहीतर तो अख्खं ते कानन किंवा जंगल जाळून टाकेल, नाही का. आता शत्रू छोटा आहे तोवरच मारला पाहिजे. म्हणून आता कंसाला अगदी ध्यास लागला की ह्याला कसं मारायचं. तो एक युक्त्या त्यांनी आपल्या सगळ्या मंडळांची, अष्टमंडळाचं मत घेतलं आणि मग अनेक प्रयोग करायचे ठरले. तर एक महाबळ म्हणून दैत्य आहे, तो सांगतो की मी जातो कृष्णाकडे आणि त्या गोकुळात जातो आणि ब्राह्मण बनून जातो आणि त्याचं सगळं वाईट असं भविष्य वर्तवतो. मग बघूया काय होतं ते. तर कंसाला ती कल्पना पटते. तो म्हणतो की चालेल, ताबडतोब जा. आणि म्हणजे मी काही करून त्या बाळाला त्या गोकुळाबाहेर काढायला हवेन आणि मग मी पळवून आणीन, त्याचा संहार करेन. असं कंस अत्यंत संतोष पावतो, आनंद होतो त्याला अगदी. आणि तो म्हणतो जा. हा महाबळ दैत्य जो आहे तो असं सगळं धोतर, यज्ञोपवीत, हातात पंचांग असा सगळा रूप घेऊन गोकुळात शिरतो आणि थेट नंदाच्या घरीच येतो. लोक विचारतात तुम्ही कुठून आलात, कशा करता आलात. नाही म्हणे, मला इथे कोणाच्या तरी घरी पुत्र सोहळा होता असं कळलं. मी उत्तम ज्योतिषी आहे, तेव्हा मला भविष्य सांगायचं आहे, त्याचं भविष्य जातक करायचं आहे, म्हणून मी आलोय. आता ही कथा जी आहे ना ती भागवतात नाहीये, हरिवंश भागवतात. पण श्रीधर कवी म्हणतात की ही नारद पुराणात मला मिळाली आणि मी घेतलेली आहे महाबळ विप्राची. तर कथा काय आहे, म्हणजे श्रोत्यांनी गैर मानू नये असं पहिली ते विनंती करतात. तर कथा काय की हा येतो आणि सांगतो की मी अत्यंत उत्तम ज्योतिषी आणि मला ह्याचं जातक जे आहे ते वर्तवायचं आहे. मला असं कळलं की गर्ग ऋषी आले होते आणि त्यांनी याचं खूप शुभसूचक असं जातक सांगितलेलं आहे. पण आत्ता मी त्याच्या ज्या काही दशा बघतो त्यावरून ते सगळं चुकीचं आहे जातक. हा जो आलेला आहे ना त्यांचे सगळे, मला वाटतं गर्गादी ऋषींचे म्हणे सगळे गुणाकार भागाकार चुकले. हा मुळी कृष्ण जो उपजला आहे ना तो तुमच्या कुळाच्या मुळावर आलेला आहे, तुम्हाला तुमचं निर्मूळ करायला आलेला आहे. त्याच्या पायाने अख्खं गोकुळ निर्जाळणार आहे, तो स्वगोत्राची सगळी होळी करणार आहे, तुम्हाला सगळ्या तुमची लेकरं बाळं मारून टाकणार आहे. माझं ऐकाल तर अत्यंत विचित्र गोष्टी तुमच्या घरात घडायला लागतील. तुम्ही आपलं ह्याला घराबाहेर करा, बाहेर टाकून द्या ह्या बाळाला. ऐसा बाहेर हातात कृष्ण आहे बरं का समोर बसलेला यशोदेच्या मांडीवर, आणि त्याच्या पुढ्यात हे सांगतोय. आता तो किती नुकता जन्मलेला कृष्ण आहे,
तर पण त्याची लीला बघा, म्हणून म्हटलं हे चरित्र सगळं विचित्र आहे, चरित्र विचित्र आहे की विश्वासही बसणार नाही आपल्याला. पण तो म्हणतो असं काय मनात, म्हणतो कृष्ण सगळं खोटं सांगतो काय, बघूया आता ह्याचं काय करायचं ते. ओवियाशी आहे बाहेर टाकावा बाळ, ऐसे बोलता महाबळ, तो दह्याचे मडके सबळ कपाळावर आढळले. तो जिथे बसला होता तिथे वर दह्याचं मडकं होतं, ते त्याच्या डोक्यावरून पडलं. तोंडातून अजून काही तो अमंगळ बोलणार, एवढ्यात आपोआप लाटणं स्वयंपाकघरातलं उठलं आणि आवेशाने आलं आणि त्याचं थोबाड पडलं. सगळे गवळी कौतुक बघतायत, हे काय व्हायला लागलं त्यांना कळेना. आतले देव्हाऱ्यातले पाट आहेत ते धावत आले आणि त्याच्या उरावर धडधडले. आता ह्याची शक्ती नष्ट व्हायला लागली, तो पटकन उठून पळायला लागला. आता वरवंट्या राहून त्याचा पाय मोडला. आपोआप आले, म्हणजे निर्जीव वस्तू बरं का ह्या अशा आपोआप बाहेर येऊन आदळायला लागल्या. हे म्हणजे काय ते भूताट की आपल्याला वाटावी नाही का, किंवा जादुई प्रयोग असे घडायला लागले. आणि सगळे गवळी बघतायत, आजूबाजूला गोप आहेत ते, हा कोण भविष्य सांगायला आला आणि किती वाईट काय काय गोष्टी घडायला लागल्या. मग मात्र लोकांनी वाटल्याला हाकललं पाहिजे, पण लोकांना हात लावायचीच वेळ आली नाही. हो, आपोआप मुसळ आलं, त्याला मार बसला, त्याचं धोतर फाटलं, पंचांग फेकलं आणि कसा तरी जीव घेऊन पळत तो तिथून निघाला. मग मात्र सगळे गवळी हसायला लागले की ह्या बाळकृष्णाला, या एवढ्या सुंदर आमचं म्हणजे चित्त चोर अशा ह्या कृष्णाला तो नावं ठेवत होता काय, जळजळ त्याची वाणी, बरोबर त्याची त्याला शिक्षा मिळणार आहे. तसाच पळत पळत मथुरेत आला आणि येऊन सरळ सरळ त्यांनी कंसाला सांगितलं, कंसासी म्हणे तुझा अरी वाढतो गोकुळा भितरी, तो अनिवार्य सकळ धरित्री निर्वैर करील वाटते. तो सगळ्या आधी धरित्री निर्वैर केली, शत्रुत्वच ठेवणार नाही आणि त्याकरता जे शत्रुत्व करणार आहेत त्यांना संपेल अर्थातच. तर असं ऐकल्यावर आता कंस म्हणाला, सतत असं काही घडलं की तो इतका घाबरून जातोय की आता मी याला कसा मारू, आता मी याला कसा मारू. कोणीतरी मग तो रागाने आपल्याच सगळ्या अष्टप्रधानांवर ओरडायला लागला की तुम्ही माझा फितूर झालेला आहात बहुतेक, तुम्हीच योग्य काही करत नाही आहात. त्या दुष्ट अशा म्हणजे मला मारायला निघालेल्याला तुम्ही काही मारू शकत नाही, फितूर झालात की काय त्याला, असे त्याच्या मनात अनेक शंकायला लागतात. तेवढ्यात पूतना एक राक्षसीने ती पुढे येते आणि ती पैज लावते कंसाशी. ती म्हणते मी तुझा क्षणात तुझा वैरी तो मारून काढीन, शोधून मारीन, तू काळजी करू नकोस, तू मला फक्त परवानगी दे. मग कंस तिलाही परवानगी देतो. मग ती एका सुंदर स्त्रीचं रूप घेते. कथा ही सगळी आपल्याला खरं तर माहीत आहे नाही का, पण जरी माहीत असली तरी त्यातलं जे गम्य आहे तेवढं आपण जाणून घेऊया. की ती आली, नंदाच्या दारात उभी राहिली आणि म्हणाली की मला कृष्णाला बघायचं आहे. अरे वा वा, किती सुंदर आहे बाळ आहे. जवळ गेली, बघता बघता त्याला मांडीवर घेतलं आणि मला म्हणाली याला स्तनपान करावं असं वाटतंय आणि पदराखाली घेतलं. मात्र कृष्णाने अगदी आनंदाने तिचे स्तन आपल्या मुखात घेतले. केवढा छोटा तो बघा. आणि बघता बघता तिच्या शरीरातलं दूध, रक्त सगळं शोषून विषही संपूर्ण शोषलं. ते शोषल्यावर हिच्या शिरा सगळ्या ओढून तुटायला लागल्या. तिला कळेच ना की हे एवढं विष याच्या पोटात गेलं तर हे बाळ वाचलं कसं. मग मात्र ती घाबरली, ती थरथर कापायला लागली आणि म्हणाली सोडा बाबा, सोड मला, सोड इथून. ती जितकी सोड ओरडते तितका तो तिचे स्तन घट्ट आपल्या मुखात धरतोय आणि अक्षरशः पूर्ण शोषण करून तिच्या शरीरातलं रक्त संपवून तिला कृष्णाने खाली पाडली. जेव्हा ती खाली कोसळली, मूर्छा आली, तेव्हा साहजिकच तिचं जे खोटं कपटी घेतलेलं सुंदर रूप नाहीसं झालं आणि तिचं विराट रूप, विराट देह असा जमिनीवर पडला. तो बघून आजूबाजूचे लोक इतके घाबरून गेले, त्यांना कळेना की घडलं कसं. आणि मुळात कृष्णाचं म्हणजे हा नक्कीच काहीतरी ईश्वरी अवतार आहे किंवा मायावी आहे असं काहीतरी नक्की. एवढं मात्र या सगळ्या गोकुळच्या लोकांना वाटायला लागलं, कारण तिचा प्राण गेला म्हटल्यावरती विकराळ चेहरा तिचा, दंत दाढा, लांब जिव्हा, असं सगळं तिचं ते विराट रूप बघून बाकीच्यांची भीतीने मुरकुंडी वळली. पण कृष्ण मात्र तिच्या पोटावर तसाच पडलेला असताना घेऊन धावत कुणीतरी एक गवळी गेला आणि त्यांनी कृष्णाला तिच्यापासून बाजूला केलं आणि यशोदेच्या हातात दिलं. त्या यशोदेनी त्या कृष्णाला इतकं घट्ट आवळून धरलं आणि
इतके अश्रू यायला लागले तिच्या डोळ्यात. ती म्हणाली, केवढा मोठा अनर्थ चुकला, कोणी राक्षसीन चांगलं रूप घेऊन आली स्तनपान करायला, म्हणून माझ्या बाळाला दृष्ट लावते. सगळ्या बाकीच्या गोपींना इतकं रडू आलं आणि त्यांना ताबडतोब ह्याची दृष्ट काढ, त्याच्या हातात मणी बांध, काहीतरी त्याच्यावर दृष्ट उवाळून टाकायचा उपाय कर, कारण हे बाळ आहे ना, हे आपल्याला मोहत आहे, मोह निर्माण होतं, इतकं आपल्याला आवडतं ना, ह्याचा अर्थ ते दुष्टांनाही आवडणार आहे आणि ते त्याच्याशी सतत त्याला पळवून नेण्याचा प्रयत्न करणार आहे, तेव्हा त्याला दृष्ट लागणार नाही असं बघा. आणि मग त्या सगळ्या गोपी आपापल्या भावनेप्रमाणे त्या कृष्णाची दृष्ट काढू लागल्या. मग कोणी कोणी मायेने त्याच्या गळ्यामध्ये काहीतरी भालदोरी आणि म्हणजे मंतरलेला जो दोरा बांधतात तसा दोरा काय घातला, आपापल्या भावनेने करायला लागल्या. पण पुतनेचे प्राण घेतले गेले. म्हणजे या 4थ्या अध्यायामध्ये नुकत्याच जन्मलेल्या कृष्णाने महाबळ दैत्याची वाट लावली आणि पुतनेचे प्राण घेतले. आणि वाट कशी लावली, तो दैत्य तर कंसाकडे ओरडताना जाऊन म्हणाला की तो काहीतरी मायावी आहे, तेव्हा तो आवडणारा नाही कोणाला, कारण निर्जीव वस्तू उठल्या आणि मला मारायला लागल्या, सजीवानी मारलं तर गोष्ट वेगळी होती, तर इथे काहीतरी ह्या जादू करणार आहे, जादूटोणा आहे असंच त्याला वाटलं. देव मानायला तयार नाहीत. आणि ही एक गोष्ट अध्यात्मात नेहमी सांगितली जाते की दुर्योधन काय, किंवा म्हणजे कृष्णाच्या समोर जे जे आलं हे दैत्य ना, त्या दैत्यांनी कधी तो देव आहे ह्यावरच विश्वास ठेवला नाही, म्हणून त्यांचा नाश झाला. त्यांना चमत्कार दाखवले ना, हे असे कळल्यावर तरी कळायला पाहिजे की ही काहीतरी दैवी शक्ती आहे. आपल्याला सामान्य व्यक्तीला किती आपल्या शरीरात ताकद असली तरी पार करता येणारी नाही, हे न वाटता त्यांना तो मायावी वाटला, कपटी वाटला, त्यामुळेच त्यांना तो कधीच प्राप्त झाला नाही. किंबहुना त्याच्या हातनं मरण स्वीकारायला लागलं. आता पुतनेला त्याच्या हातनं मरण आलं, हे पण आपण आधीच्या अध्यायात बोललं तसं बघा. कारण असं म्हणतात की पुतन आहे ना, आधीच्या जन्मी ती भक्त होती ईश्वराची, आणि तिला असं वाटे की आपलं एवढं भाग्य असावं की या परमेश्वराला म्हणजे बाळ होऊन त्यांनी यावं आणि आपल्याला स्तनपान करता यावं त्याला. ती तिची वासना चांगली आणि जी सद्भावना ती, पण तिचं बाकीचं सगळं सर्व जन्मांचं आणि त्या जन्माचं कर्म इतकं वाईट होतं की ती राक्षसीन झाली. पण तिची ती वासना राक्षसीन झाली तरी कृष्णाने पुरवली. म्हणजे शेवट पाप आणि पुण्याचा हिशोब वेगळा असतो. पुण्य खूप आपण केलं, काहीतरी पाप केलं हे आपल्याला जाणवलं आणि पुढे जाऊन खूप पुण्य केलं म्हणून पाप धुवून नाही निघणार आहे, ते भोगायचंच आहे आपल्याला. पण ते भोगताना पुण्याचा सुद्धा जो प्रसाद आहे तो ईश्वर आपल्याला नक्की देतो, हे या अध्यायाच्या शेवटी आपल्याला समजण्यासारखं आहे. आणि ही कथा सांगून हा अध्याय संपतो. आणि श्रीधर कवी त्यांच्या प्रथेप्रमाणे शेवट म्हणतात की इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत चतुरश्रोते परिसोत चतुर्थाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 4 ओव्या 210. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ.